उद्या अयोध्येमध्ये श्रीरामाची राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। अनेकांना अयोध्येला जाता येणार नाहीये आणि त्यामुळे सगळेजण आपापल्या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात। कोल्हापूरमध्ये सुद्धा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि यासाठी कोल्हापूरमधल्या गांधीनगर या कपड्याच्या बाजारपेठेमध्ये श्रीरामाच्या पोशाखाच्या खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली सुद्धा पाहायला मिळाली। शिवाय भगवे वस्त्र, भगव्या टोप्या आदी कपड्यांची खरेदी सुद्धा गांधीनगरमध्ये सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। उद्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याच निमित्तानं खरं तर अनेकांना अयोध्येत जाता येणार नाही, म्हणूनच देशभरात विविध ठिकाणी सर्वांनाच आपापल्या पद्धतीनं सोहळे जे आहेत ते या ठिकाणी करत राहा, आनंदोत्सव साजरा करा अशा पद्धतीचं आवाहन केले गेलेलं आहे। आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केले। मी सध्या कोल्हापुरातल्या गांधीनगर मार्केटमध्ये आहे, ज्या ठिकाणी खरं तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कपड्यांची बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं। त्याच बाजारपेठेत आता श्रीरामांचे पोशाख जे आहेत ते विक्रीसाठी जोर आल्याचं पाहायला मिळतं। काय सांगाल, टोपी देखील घातले जय श्रीराम आणि कपडे देखील आता श्रीरामाची या ठिकाणी मागणी वाढलेली आहे। काय गे एकंदरीत आठवड्याभरात आहे? या आठवड्याभरात लोकांत खूप उत्साह आहे आणि लई लोक कुर्ता पैजामा आणि ड्रेसचे डिमांड मार्केटला वाढलेली आहे। लोकांत एवढं उत्साह भरपूर आहे की आम्ही मार्केटला की बाजारात एवढा माल तर शॉर्टेज झालेला आहे। आता श्रीराम पोशाखमध्ये धोतर रेडी आहे, भगवामध्ये आता धोतर रेडी आहे, सध्या थोडं शॉर्ट झालेलं आहे त्यात, तर उपकरण वगैरह पण रेडी आहे। लगभग 5-6 दिन पहले हम 100 पीस के लिए ऑर्डर करके गए थे, तो 100 पीस हमको मिले, लेकिन आप कुछ में उसमें शॉर्ट पड़ रहे, तो शॉर्ट के लिए अभी इनके पास माल ही कम पड़ गया मार्केट में। इस उत्सव के लिए काफ़ी उत्साह है। उद्या प्रेम प्रकाश मंदिरमध्ये संध्याकाळी शाही शोभा यात्रा आहे, त्यामध्ये आम्ही सगळे राम, सीता, हनुमान हे ते सगळे येऊन शाही जुलूस निघणार आहे, त्यात आम्ही सगळे सहभागी होऊन पूर्ण गांधीनगर एकत्र होणार आहे उद्या। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, गांधीनगर, कोल्हापूर।